नमस्कार. आज आपण आलो आहे सवंतर ही गडी पाहण्यासाठी. गाव सवंतर, तालुका राहाता आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी ही गडी आहे. गडीला दोन पाठीमागच्या बाजूस बुरुज आहेत आणि असा मुख्य दरवाजा आहे. लॉक असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही आत, परंतु बाहेरूनच पाहू. अहिल्यानगर जिल्ह्यात हरिश्चंद्र, रतनगड, पाबरगड, कुंजरगड यासारख्या दुर्गासोबत काही गावात लहान मोठ्या गडीसुद्धा पाहायला भेटतात. नगर जिल्ह्यातील दुर्ग भ्रमंती करताना आपणाला एकूण 47पेक्षा जास्त गडी नगरकोट पाहायला मिळतात. या गडी व नगरकोट काळाच्या ओघात नामशेष होत चालल्याने त्यांची माहिती संकलन करून आपल्यासमोर सादर करण्याचा मी हा प्रयत्न करत आहे. कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव रेल्वे स्थानकापासून गोदावरी नदीकाठी सवंतर नावाचे छोटेसे गाव आहे. साईबाबांच्या शिर्डी शहरापासून हे गाव साधारण 16 किलोमीटर अंतरावर आहे. सवंतर गावात सहजपणे जाता यावे यासाठी या दोन्हीचा आपण उल्लेख करत आहोत. गावात प्रवेश करताना घडीव दगडात बांधलेली काही जुनी थडगी पाहायला मिळतात. कधी काळी गावाबाहेर असलेली ही दफनभूमी वाढत्या लोकसंख्येने आता गावात सामील झाली आहे. सवंतर गाव कधी काळी कोटाच्या आत वसलेले असावे. वाढत्या लोकसंख्येने या कोटाच्या तटबंदी पूर्ण नाहीशी झाली आहे व फक्त एक आपल्याला नगरकोट पाहायला मिळतो. या दरवाजाच्या चौकटीवरील भागात दगडी कमळे कोरलेली असून वरील भागात असलेला मजला आज पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असून त्यात लहान दिंडी दरवाजा पाहायला मिळतो. गावात गोदावरी नदीकाठी शिंदे देशमुख यांची गडी असून गडी अथवा किल्ला अशी विचारणा केल्यास आपण सहजपणे या गडीजवळ पोहोचतो. आयताकृती आकाराची ही गडी साधारण 10 गुंठे परिसरावर पसरलेली असून गडीच्या मागील बाजूस असलेल्या 2 कोपऱ्यावर 2 बुरुज आहेत. संपूर्ण गडीची तटबंदी व बुरुज घडीव दगडात बांधलेली असून या तटबंदीत असलेल्या दगडी जाळी आजी शिल्लक आहेत. पश्चिमाभिमुख असलेला दरवाजा व त्यातील लाकडी दारे आजही चांगल्या स्थितीत असून दरवाजाच्या दगडी कमानीवर तसेच वरील बाजूस कमळाची नक्षी कोरलेली पाहायला मिळतात. गडीच्या आतील वास्तूंची पूर्णपणे पडझड झाली असून 2 लहान घरात गडीची काळजी घेणारे 2 कुटुंब राहतात. गडीतील देवघराच्या ठिकाणी 2000 साली लहान घुमटी उभारण्यात आली आहे. गडीच्या मागील भागात बाहेर जाण्यासाठी लहान उत्तराभिमुख दरवाजा आहे. मागील बाजूस असलेल्या बुरुजात सामान साठवण्याचे कोठार असून त्यातून बुरुजावर चढण्यासाठी मार्ग आहे. कधी काळी गडीच्या आत 3 मजली वाडा असल्याच्या खुणा जाणवतात. आज मात्र छप्पर नसले तळघर शिल्लक आहे. बाकी सर्व नाहीशी झाले आहे. गडीच्या आतील भागात पूर्णतः पडझड झाली आहे. त्यामुळे गडी पाहण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे पुरेशी होतात. शिंदे देशमुखांची गडी या व्यतिरिक्त स्थानिकांना व आत राहणाऱ्या लोकांना या गडीबद्दल कोणतीही माहिती नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.